गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बघितलं, हा म्हणता आपला गणेशोत्सव साजरा झाला आणि आपण पुढच्या कामाला देखील लागलो. या वर्षी सुद्धा आपण मनोभावे गणेशोत्सव साजरा केला. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. आपण आपल्या मागण्या त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लाडू, मोदक, पेढे खाऊन आपण आपलं वजन देखील वाढवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मागण्या पूर्ण होईल अशी आशा बाळगून गणपती बाप्पांचं यथासांग विसर्जन देखील केलेलं आहे. गणपती बाप्पाच्या या आवडत्या उत्सवामध्ये एक गोष्ट सगळ्यांनी केली, ती म्हणजे आपल्या या आराध्य दैवताच्या या लाडक्या उत्सवामध्ये प्रत्येकाने एक गोष्ट केली असेलच, ती म्हणजे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न. म्हणजे आपल्या आजूबाजूला वृद्ध असू शकतात, गरोदर महिला असू शकतात, लहान मुलं असू शकतात, रुग्ण असू शकतात, परीक्षार्थी विद्यार्थी असू शकतात, तर ह्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपण गणेशोत्सव साजरा केला असेल. त्याचबरोबर फटाके फोडून, ढोल ताशे वाजवून, जोरजोरात गाणी वाजवून सुद्धा आपण गणेशोत्सव साजरा करत असताना या सगळ्याची खबरदारी घेतली असेल अशी मला नक्की खात्री वाटते. पण या स्मार्ट सुनबाईच्या माध्यमातून जेव्हा आम्ही महाराष्ट्रात इतरत्र फिरत असतो तेव्हा अनेक असे कलावंत आम्हाला भेटतात, ज्यांना भेटल्यानंतर आम्हाला आनंद होतोच, पण त्यांचं नाव ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वदूर पसरावं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच श्रीरामपूरला आम्ही गेलो असता आम्हाला एक तिथले उपजत चित्रकार भेटले. त्यांचं नाव श्रीयुत भरत कुमार उदावंत. त्यांचा नेहमी हा प्रयत्न असतो की आपल्या चित्रकलेतून, आपल्या व्यंगचित्रांमधून, व्यंगचित्र मालिकांमधून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी किंवा समाज प्रबोधनासाठी काही ना काहीतरी कार्य करण्याचा त्यांचा मानस असतो. आणि म्हणूनच आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांची काही चित्र इथे घेऊन आलेलो आहोत, जी या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. नेहमीच भित्तिचित्रातून जनजागरण करत असतात, ज्यामध्ये ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठीचे प्रयत्न असं ते करत असतात. आणि आजही त्यांची ही जी व्यंगचित्रांची मालिका गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी केलेली आहे, त्यातून हेच दाखवणं त्यांचा प्रयत्न आहे. आणि ही सुद्धा त्यांची जी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पा आणि आपला उंदीर मामा यांची जी व्यंगचित्र मालिका आहे, त्यातून तेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की ते म्हणतात, आपण सर्वांना सूचित करण्यात येते की समाज व राष्ट्रहिताचे कार्यक्रम माझ्या उत्सवामध्ये जर आयोजित केले तर निश्चित प्रगती साधता येईल. गणपती बाप्पा म्हणतो, ध्वनी प्रदूषण टाळता येईल, कर्कश आवाज व विजेचा वापर जपून करावा, त्यामुळे आरोग्य अर्थहानी होणार नाही. हे गणपती बाप्पा आपल्याला जाहीर आवाहन करतोय. इथे गणपती बाप्पा म्हणतोय, गणेशोत्सव साजरा करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायलाच हवी. आणि तिथे उंदीर मामाच्या हातात एक कागद आहे, त्याच्यावर लिहिले, वाद्य वाजवू नका, विजेचा वापर जपून करा. वा, आणि खूप छान चित्र त्यांनी काढलेली आहे. त्याच्यात गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघालेला आहे आणि मुलं नाचताना दिसत आहेत, काही तरुण. त्याच्यात ते म्हणतात, आता वाजणार 12, तुम्ही नंगा नाच करा, विजेचं बिल भरा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मी त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विसर्जनासाठी तेव्हा मोठमोठ्याने गाणी लावता आणि नाचता, तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. विघ्नहर्ता सुद्धा संकटात आहे, 10 दिवस आता हाल होणार का, असं इथे मूषकराज विचारतात गणपती बाप्पाला. आणि गणपती बाप्पा म्हणतो, मूषकराज तू मुकाट्याने चल, रात्रीचे 12 वाजून गेलेत, त्यामुळे आता तरी आपण विश्रांती घेऊयात. म्हणजेच रात्री 10 नंतर मोठ्याने लाऊडस्पीकर बंद करावे, हे भान प्रत्येकजण पाळत नाही आणि ते पाळलं जावं असं गणपती बाप्पा आणि मूषकराजांना वाटतंय.
तर भरत कुमार उदावंत, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि अशीच पत्र पण आम्हाला पाठवत राहा, चित्र आम्हाला पाठवत राहा. आमच्या कार्यक्रमातून नक्की आम्ही त्यांचा सहभाग घेऊ. आणि तुम्ही जे कार्य करताय त्याला आमच्याकडनं, सह्याद्री वाहिनीकडनं आणि स्मार्ट सुनबाईच्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा.